वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय महायोगपीठे तटे भीमरक्तं वरं पुण्डलीकाय दातु मुलेन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन पांडुरंगाकरो प्रथम नमन दुसरे चरण संततिया संततिया त्यांच्या कृपादाने गते कावितारो त्यांच्या कृपादाने गते कावितारो दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने गते कावितारो त्यांच्या कृपादाने गते कावितारो पंढरीच्या देवालया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पाया रे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सखल विद्येचे अधिकरण तेच बंधू श्री गुरुचरण ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदने श्रीमंत श्री माझे जगद्गुरु तुकोबारे यांचा उत्कृष्ट असा तुमच्या माझ्या परिचयाचा असणारा अभंग आज मी सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे तो असा आपल्या गोरोडवाडी गावामध्ये बिरुबा देवस्थान वनात बाळूमामांचं आगमन होऊन आज पहिलाच दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मला गोरोडवाडी ग्रामस्थ मंडळीने दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे व ज्यांच्यामुळे मी ह्या नारदाची गादीवर उभी आहे असे असणारे माझे गुरुवारी हरिभक्त पारायण वैष्णवीताई धायगुडे हरिभक्त पारायण जीवन महाराज धायगुडे यांच्या आशीर्वादाने माझ्या आईवडिलांच्या कृपाशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने बाळूमामांच्या आशीर्वादाने माझ्या कीर्तनास सुरुवात विठ्ठल आता तुम्हाला सर्वांना माझी एक विनंती आहे की तुमची मुलगी असती तर तुम्ही सर्वांनी नीट कीर्तन ऐकलं असेल पण तुमचीच मुलगी म्हणून तुम्ही माझं कीर्तन ऐकायचं. आता ज्याला एक मुलगी आहे त्याने मला त्याची दुसरी मुलगी समजायची ज्याला दोन मुले आहेत त्याने मला त्याची तिसरी मुलगी समजायची आणि ज्याला तीन मुले आहेत त्याने मला त्याची चौथी मुलगी समजायची आणि ज्याला नाहीच त्याने मला ओटीत घ्यायचं विठ्ठल आता आपण बाळूमामांच्या चरित्राचा विचार पाहू
पाहू. ज्यावेळी समाजामध्ये प्रामाणिकपणे वागणाऱ्या माणसांवर अन्याय होतात, खोट्याचा बोलावला तर सत्य पराभूत झाल्यासारखे वाटते. न्याय, नीती, इमानदारी यांना धाब्यावर बसवले जाते. एक करता भलतेच अशी परिस्थिती निर्माण होते. जिकडे तिकडे दांभिकतेचे पीक येते. संधी साधू आपल्या मुळा भाजून घेतात. देव धर्म करणाऱ्यांना देव भोळा म्हणून गप्प केले जाते. तीर्थव्रताच्या नावाखाली भाविकांना लुबाडले जाते. भक्तिभावादी तत्वांना खुळचट समजले जाते आणि ती अन्यायाने वागणाऱ्यांची भरभराट झाल्यासारखे वाटते. त्यावेळी सर्व भक्त देवाकडे अर्थाने प्रार्थना करतात, हे नारायण, तूच तुझ्या सृष्टीचा रक्षण करता. तुझ्याशिवाय या जगात आम्हाला कोणीही नाही. ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भगवंत भक्तांचा कैवार घेऊन सगुण साकार रूपात अवतार ग्रहण करत. ते वेळ आपुलेचे निकवारे मी साकार होऊन अवतार. मग ज्ञानाचे अंधारे गिळून घाली, अधर्माची अवघी तोडी, दोषांची लिहरी फाडी, सज्जना करवी गुढी, सुखाची ओढवी. भगवंत म्हणतात की धर्मावर मात करतो, पण निरंकारी स्वप्नाची आठवण न ठेवता अज्ञान रूपी अंधार नष्ट करतो. आता देवावतारी संत बाळूमामा संदर्भात बोलायचीच झाली तर नेमकी अशीच परिस्थिती दक्षिण महाराष्ट्रात उत्तर कर्नाटक भागामध्ये निर्माण झालेली होती. बकरी पालन करून जीवन जगणाऱ्या भक्तांवर समाजाकडून सतत अन्याय होत, हे पाहून भगवान शिवशंकराने बाळूमामांच्या रूपाने अवतार घेतला. पंढरपूरच्या पांडुरंगाची व हलसीनाथाची उपासना करणारे मायाप्पा व सुंदराबाई यांच्या पोटी 3 ऑक्टोबर 1892 रोजी माझ्या बाळूमामाने रुद्राचा अवतार घेतला. रुद्राचा अवतार थोर यो 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 राहतो यात मापुरा, ए उदळोनी भंडारा हा हा, ज्ञान गंगेची अमृत धारा, देश विभेद मस्तकी त्याला सोन्याची किनार, तिथे रूप मनोहर त्यांच्या नजरेत तलवार. बाळूमामा वैदव 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 बाळूमामांचा जन्म झाला. बाळूमामा हळूहळू लहानाचे मोठे होऊ लागले आणि परंतु बाळूमामांचं वागणं हे इतर मुलांसारखं नव्हतं. बाळूमामा एकटे बसायचे, देवाचे ध्यान करायचे. बाळूमामा एकटे बोलायचे. आताची माणसं एकटी बोलतात का? आताची माणसं एकटी बोलतात. रस्त्याने जात असताना नीट थांबून निरीक्षण करत जावा. ते एकटी बडा 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 करत चाललेले असतात. याचा अर्थ असा नाही की ते येडे असतात. नीट थांबून बघत जावा. कदाचित त्यांच्या कानामध्ये हेडफोन असू शकतो. हा ना? बाळूमामा एकटे बोलायचे, पण त्याला कारण होतं. त्याच्या पाठीमागचं शास्त्र होतं की जगाचा बाप पंढरीशी पांडुरंग परमात्मा माझ्या बाळूमामांसोबत बोलायचा. परंतु दिसणाऱ्यांना फक्त मामाच दिसायचे, कारण आताचे लोक किती पुण्यवान आहेत म्हणून त्याला देव दिसतच नव्हता. दिसणाऱ्यांना फक्त मामाच दिसायचे. म्हणून माणसाने वेगळंच फूल काढलं की बाळूमामा येडे आहेत. मग मामा येडे आहेत असं सगळ्यांनी ठरवलं, परंतु सुत्राबाईला वाईट वाटायचं. मग बाळूमामाला गावातील चंदूलाल शेडजीच्या घरी चाकरी करण्यासाठी पाठवलं. आता बाळूमामाकडे गायी राखण्याचं काम दिलं. आता गायी राखणाऱ्यांना तुम्ही काय साधं सुधं समजू नका, कारण भगवान श्री कृष्णाने गायी राखल्यात. मग आपण तर कोण आहे? भगवान श्री कृष्णाने गायी राखलेल्या. मग मामाला राहण्यासाठी तिथे एक ओसरी दिली, एक ताट दिले, एक तांब्या दिला. मामा त्या ताटात जेवायचे, ते ताट धुवायचे, पुसायचे आणि एका देवळीमध्ये नेऊन ठेवायचे. परंतु
एके दिवशी असा प्रकार घडला की रात्रीचे मामा झोपले होते आणि ती चंदूलाल शिरजीची आई उठली आणि तिने त्या ताटाकडे पाहिले तर त्या ताटातून प्रकाशाची किरणे अशी बाहेर येताना दिसले. तिला त्या थाळीत बस्तीचं दर्शन झालं. तिने विचार केला की ही थाळी काही सामान्य नाही, म्हणून तिने ती थाळी उचलली आणि देवघरात म्हणून नेऊन ठेवली. परंतु मामांनी ती थाळी बघितल्यानंतर मामा म्हणाले, ही थाळी माझी नाही, थाळी माझी मला पाहिजे. त्यावेळेस ती म्हणाली, तुला चांदीची थाळी आणून देते. परंतु मामा म्हणाले, नाही नाही, माझीच थाळी मला पाहिजे. एवढ्या गोष्टीवरून मामाने काम सोडलं. असं म्हणतात ना, नदीचं मूळ आणि संतांचं खूळ एका जागेवर नसतं. मामाने काम सोडलं आणि मामा घरी आले. त्यावेळेस घरच्यांनी वेगळंच खूळ काढलं की बाळापाला भूत लागलं. मग असे अनेक देवऋषी बोलवण्यात आले, परंतु सगळ्या देवऋषांचा नाईलाज झाला. आता सगळ्या देवऋषांचा नाईलाज झाला. आता तुम्ही मला सांगा बरं, ह्या जगातल्या सगळ्या मोठ्या देवऋषाचं नाव काय? या जगातल्या सगळ्यात मोठ्या देवऋषाचं नाव आहे संत बाळूमामा. बोला बोला, बाळूमामांच्या नावानं. नंतर सगळे देवऋषी माघारी आले आणि मायाप्पाला सुंदराबाईंना सांगितलं की हे भूत आमच्या आगात्याच्या बाहेरच आहे. मी बाळूमामाच्या जीवनातले तुम्हाला असे अनेक चमत्कार सांगेन, पण तुम्हाला एक चमत्कार सांगते. मामा गटप्रभा नदीच्या पलीकडे जायचं होतं मामांना, परंतु गटप्रभा नदीला खूप पूर आला होता. परंतु नदीच्या पलीकडे कसं जायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. मग नावाड्याला विनंती केले. एक बकरा आटाण्याला ठरलं आणि नावेत बकरी बसवून लावली. नाव अगदी मधोमध गेली. त्यावेळेस नावाड्याच्या मनात कपट आला आणि नावाड्याच्या मनात कपट आला. नावाड्याने मेजवानी करण्यासाठी त्याच्यातली एक बकरी खाली ढकलून दिली आणि त्यावेळेस त्या बकरीच्या पाठीमागं सगळ्या बकऱ्यांनी पाण्यात उड्या मारल्या. त्यावेळेस मामांनी हा प्रकार बघितला. मामा म्हणाले, बकरी असं करणारच नाहीत, हा आगापणा नावाड्याचाच आहे, नावाड्याला शिक्षा झाली पाहिजे. अगदी काटोकाट नाव केल्यानंतर नाव अशी दगडावर आपटली, तसं नावाड्याचं बोट सापडलं आणि रक्ताची धार लागली. नावाडी मामांच्या पायावरती लोळू लागला. मामा, तुम्हाला ओळखलं नाही हो मामा, तुमचे पुरुषार्थ फार धन्य आहेत मामा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. मामासोबत शिंगाडे होता. मामाने शिंगाडे म्हणला, मामा ले त्या देवाचे सारखं नाव घेता, मग एवढी बकरी त्या नदीच्या काठावरती नेऊन पोचवा. त्यावेळेस मामाने त्या नदीला विनंती केली आणि नदीत असं पाय ठेवला तसं फरशीच्या खाली थरर पाणी केलं आणि नदीने मामांना रस्ता दिला. मामा ह्या काठावरून पलीकडच्या काठावर गेले. आता दुसरा चमत्कार सांगते. मामांच्या मेंढक्यांच्या कळपामध्ये 1954 ते 1962 मध्ये, मी बोलते ते समजते ना तुम्हाला, मग बोलत चला. मामांच्या मेंढक्यांच्या कळपामध्ये 1954 ते 1962 मध्ये भीमा नावाचा एक कुत्रा होता. त्याची ख्याती अशी होती की तो एकादशी व्रत करायचा. त्याला दूध पुरवण्यासाठी दादू गवळी होता. तो एकादशी व्रत करायचा. त्याला जर एकादशी दिवशी कन्या खायला दिल्या तर तो फक्त दूध पिऊन राहायचा. त्याची अशी ख्याती होती. मग एके दिवशी दादू गवळ्याचा चुकून त्या भीमाच्या पायावरती पाय पडला. त्यावेळेस दादू गवळ्याला एक दात लागला. त्या दादू गवळ्याच्या मनात विचार आला की भीमाला मारायचं, परंतु मामाने दादू गवळ्याला खूप प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु दादू गवळ्याच्या मनातला ते विचार हटतच नव्हता. मग तो असा विचार करत होता की भीमा कधी मामापासून लांब येतोय आणि कधी मी त्याचा काटा काढतोय, असा त्याच्या मनात विचार होता. परंतु मामाने एके दिवशी त्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, तू जर भीमाला मारशील तर तुझं अनेक प्रकारे वाईट होईल. ह्याच्यावरून असे सिद्ध होते की मामा फक्त त्यांच्या भक्तांवरच प्रेम करत नव्हते, तर मामा मुख्य जनावरांवर सुद्धा प्रेम करत होते. मामा, आता मी तुम्हाला सांगते, मामाच्या दारात येताना तर आईला एकदाच विचारत जावा, आई बरे का ग, आई जेवली का ग, एवढंच विचारत जावा. त्या आईला बाकी काहीच लागत नाही. आणि नाहीतर मामाच्या दारात येता, मी किती मोठा आहे, मी किती सरपंच आहे, ह्याला इथं काडीची किंमत नाही. मामाच्या दारात येताना जिथं चप्पल काढता तिथंच फुगिरी काढत जावा, नाहीतर
मी किती श्रीमंत आहे याला इथं काडीची किंमत आहे. मामाच्या दारात यायचं, मामाला असं हात जोडायचं, म्हणायचं मामा मी अनाथ नाही, मामा मी अपराध आहे, मामा तुमच्याशिवाय ह्या जगात माझं कोणीच नाही. मामा तुम्हाला आशीर्वाद पण देतील आणि मामा तुमच्यावर कृपा पण करतील. बाळू मामा मी चरण आलो तुमच्या पाया. बाळू मामा मी चरण आलो तुमच्या पाया. बाळू मामा मी चरण आलो तुमच्या पाया. बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया. शरण मी आलो तुमच्या पाया. शरण मी आलो तुमच्या पाया. हो बाळू मामा मी चरण आलो तुमच्या पाया. बाळू मामा मी शरण मी आलो तुमच्या पाया. 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 हो बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया. बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया. एकदा मृदुंगचार्यासाठी गायकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हा मामा आपलं दुःख पण हरण करतात बर का. मामा फक्त आपल्याला आशीर्वादच देत नाही. तुम्ही मामाच्या दारामध्ये कधी पण रडत रडते या. जाताना तुम्ही हसत हसतच जाणार हा माझा विश्वास आहे. दुःखाडवायला उंबऱ्यासारखा. जय हो. दुःखाडवायला उंबऱ्यासारखा. आत्मापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. आत्मापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. दुःखाडवायला जय हो. उंबऱ्यासारखा. दुःखाडवायला उंबऱ्यासारखा. आत्मापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. आत्मापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जय हो. जीवनभर तुमची. वाट चुकणार नाही 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 जीवनभर तुमची. भक्तावर दया कर आरशासारखा. जय हो. बोला बोला बळवंतच्या नावानं. आत्मापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. सांग बरं. आता आपण अभंगाचा विचार करू. या अभंगाची भूमिका अशी आहे. उजळले भाग्य आता. उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली. या अभंगाची भूमिका अशी आहे की माझे जगद्गुरु तुकोबाराय एकदा ओथूर या गावी गेले आणि तिथे गेल्यानंतर एका तुळशीवृंदनाच्या ओठ्यावरती झोपले. झोपेत त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांचे गुरुजी बाबाजी चैतन्य हे त्यांना भेटले
आणि त्यांनी माझे जगद्गुरु तुकोबारायला उपदेश केला. बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. बाबाजीने सोपले वडी तुकयाला, अनुग्रह दिला आणि जपिती. आता माझे जगद्गुरु तुकोबारायला परमात्म्याचा साक्षात्कार झाला. कशावरून? तर अभंगाला घेतलेल्या दुसऱ्या संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आता जगद्गुरु तुकोबाराय आपले भाग्य केव्हा उदयाला आले असे समजतात. तुमच्या आमच्यासारखे नाही. तुम्ही आम्ही टेम्पररी गोष्टीमध्ये भाग्य उदयाला आले असे समजतो. उदाहरण, एखाद्याला घराचा पाय खोदत असताना द्रव्याने मोरणाने भरलेला हंटा सापडाव, मग तो काय म्हणतो? बोला. मग तो काय म्हणतो? आज माझे भाग्य उदयाला आले. तरी निधान जोडावया, भाग्य धडगा धनंजया, परी जोडीले भोगावया, विपाचे होय. तुकाराम महाराज आपल्या असल्या गोष्टीत भाग्य उदयाला आले असे समजत नव्हते. आता मुलगा, एखाद्या मनुष्याला जर मुलगा होत नसेल तर तो बाळूमामाकडे येतो, बाळूमामाला नवस करतो, कुठल्या पण देवाला नवस करतो आणि कर्म धर्म संयोगाने त्याला मुलगा होऊ द्या. मग तो काय म्हणतो? आज माझे भाग्य उदयाला आले. आता मुलगा झाल्यास फक्त अशी म्हणतात. मुलगी झाल्यावर या जगात 10% लोक सोडले तर 90% लोकांना असं वाटतं की फक्त मुलगा असावा. कुणाकुणाला वाटतं? सगळ्यांनाच वाटतं फक्त मुलगा असावा, वंशाला दिवा. पण मी एका माणसाला विचारलं, का हो तुम्हाला मुलगाच का हवाय? त्यावेळेस तो म्हणाला, ताई शेवटी पाणी पाजायला मुलगा पाहिजे. त्यावेळेस मी त्यांना म्हणाले, तो तुम्हाला जिवंतपणेच पाण्याचा तांबे भरून देतोय का नाही याचा विचार करा. आता तुमच्या मुलांना तुम्हाला जिवंतपणे पाण्याचा तांबे भरून दिला पाहिजे का मेल्यावरती? जिवंतपणे. ती मुलगी ज्यावेळेस आईच्या गर्भात असते ना, त्यावेळेस ती मुलगी आईला विनंती करते, आई 9 महिने 9 दिवसांनी झाली जगमगण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती विजुआई, वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती विजुआई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारी नाक मुरडतील माझ्या चिमुकल्या कानाला, तुझी पुजपुज ऐकू येईल, वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती विजुआई, वंशाच्या दिव्या पायी नको पंक्ती विजुआई. आता लग्न, एखाद्या मनुष्याचे जर लग्न होत नसेल तर तो बाळूमामांपाशी येतो. बाळूमामाला म्हणतो, मामा माझ्या मित्रांपैकी सर्वजण डबल चतुर्भुज झाले, परंतु तुम्हाला एकट्यालाच का सिंगल ठेवलं? कल्पना करा, लग्नाचा योग जुळून आला, मुलगी घरात आली, इतका फुकतो त्याला फक्त दोन बोट स्वर्गाला उरलेला असतो. त्याला वाटतं की ह्या जगात माझ्यासारखं कुणीच नाही, म्हणजे इतका फुकतो. परंतु आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारते, धन चांगलं आहे का हो? धन चांगलं आहे का? धन पण चांगलंच आहे, फक्त त्याचा नीट वापर करता आला पाहिजे. आता पैशाशिवाय तर देव सुद्धा होत नाही. मुलगा चांगला आहे का? मुलगाही चांगला आहे. जर तुमचं ऐकत असेल तर मुलगाही चांगला आहे. पुरुष मंडळी, बायको चांगली आहे का? हो म्हणा, नाही तर घरी गेलो खायला मिळायचं नाही. बायको चांगली आहे ना? मी तुम्हाला एक उदाहरण देते, बायको चांगली आहे का म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका माणसाचं लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर त्याला मित्र भेटले. हो म्हणाले, का रे तुझी तब्येत काय एवढी खराब झाली? तो म्हणाला, काय सांगू, माझी बायको इतकी आगाव की माझं काहीच ऐकत नाही. मी चहा मागितला का मला कॉफी आणून देते, सगळं माझ्या उलटच करते. त्यावेळेस तो म्हणाला, अरे तू पण तिच्या उलट चालायचं म्हणजे तुझं सुलट होईल. मग तो घरी गेला आणि त्याच्या वडिलांचं श्राद्ध होतं. तो म्हणाला, ऐक उद्या माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, ते आपल्याला करायचं नाही. ती म्हणाली, का म्हणून करायचं ना? मी करणार, कारण तिला उलट चालायची सवय. सगळं त्याच्या मनासारखं होत होतं. आणि नंतर तिने ब्राह्मण काका वगैरे बोलवलं, पूजा वगैरे झाली. नंतर ते आला, म्हणाल, का ग हे पिंड वगैरे ते उखरंड्यावरती टाकू का? ती म्हणाली, नदी नाही का? ती म्हणा, हाय पण तू नको जाऊ. ती म्हणाली, नाही मीच जाणार. ही पुढं हातीच्या पाठीमागं, अगं नको जाऊ. नाही मीच जाणार. अगं नदीला पाणी भरपूर आले. नाही मीच जाणार. अगं बुडशील बुडणार, मरशील मरणार. कायमची कटकटच गेली. आता दुसरं उदाहरण देते. एका माणसाचं लग्न झालं
आणि त्याची बायको लय आगाऊ होती, लय म्हणजे काय सांगायचं नको, लय आगाऊ होती आणि त्याच्याकडून सगळं काम करून घ्यायची आणि त्याला शेवटी नदीवरती आंघोळीला लावायची. आणि एके दिवशी ती म्हणाली, अहो आज तुम्ही नदीवरती आंघोळीला जायचं नाही आणि कुठलंच काम करायचं नाही, सगळं मीच करणार. तिने त्याला उठणं लावून आंघोळ घातली, पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आणि पाटाच्या कडून रांगोळी काढली, ताटाच्या कडून रांगोळी काढली. म्हणली बसा. हा तर थरथरच कापू लागला. आता वाटलं काय, त्याला वाटलं की आता काय सुळावच देते काय. मग शेजारची सगळं हा प्रकार बघत त्यातील एका मावशीने विचारलं, का ग दररोज याच्याकडून इतकं काम करून घेते ना, आज त्याची काय इतकी सेवा करते. त्यावेळेस ती म्हणाली, अहो मावशी आज पोळा नाही बाई, बैल पोळा. मग पहिल्याला आजच्या दिवस तर विश्रांती नको, विठ्ठल म्हणून माझी जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, कर्कश संगती दुःख उधंडा उगी फजिती. म्हणून भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिला, किती मोठा देह दिलाय, त्या देहाचा आपण नीट वापर करता आला पाहिजे. बायको लग्न ह्याच्यामध्ये अजिबात संसारामध्ये महाराज म्हणतात की जो संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थ करतो तो खरा भाग्यवंत आहे. मग देवाने आपल्याला हा किती मोठा देह दिला. आता दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुखा बोलायला वचन जैने तू जोडसी नारायण नासे जीवना पूर्वग दिले इंद्रिय हात पाय कान. आता हात कशासाठी दिलं? जेवण करण्यासाठी नाही, टाळे वाजवण्यासाठी. आता कान कशासाठी दिलं? देवाचं नामस्मरण ऐकण्यासाठी. आता तोंड कशासाठी दिले? कोण म्हणते खाण्यासाठी? खाण्यासाठी नाही दिलं तर त्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. जीवनाम काळ सर्प आहे हो, जीवनाम काळ सर्प आहे, जीवन हे काळ सर्प आहे हो, जीवन हे काळ सर्प आहे. नाम विनमुख सर्पाचे ते बीळ, नाम विनमुख सर्पाचे ते बीळ, नाम विनमुख सर्पाचे ते बीळ, नाम विनमुख सर्पाचे ते बीळ. हे जीवा नाम काळ सर्प आहे हो, जीवा नाम काळ सर्प आहे, जीवन हे काळ सर्प आहे हो, जीवन हे काळ सर्प आहे हो. तर हे आपल्याला तोंड दिले त्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी. आता ज्या पुरुषाला डोकं आहे तोच पुरुष डोक्यावरती टोपी घालेल. आता ज्याला नाही तो कसं घालेल? मी तुमचं नाही बरं का सांगत, मी टाळकऱ्यांचं सांगते. टाळकऱ्यांचा नियम आहे की कीर्तनात उभा राहिल्यानंतर डोक्यावरती टोपी घालावी. आता ज्या स्त्रीला डोकं आहे, आता बरोबर करंट लागला ना, तुमचं काहीच चुकत नाही बघा. तुम्ही इथं यायला लागल्यापासून डोक्यावरती पदर घ्यायचं बंद केलंय, कारण तुम्ही इथंच ऐकले डोईचा पदर ओध घालायचं टाइम जरा आहे तरी सर्व बाळूमामाच्या मेंढकीने भक्त भाविकांनी देवासमोर बसून घ्यायचं आहे. जे कोण भक्त भाविक व मेंढके आजूबाजूला असतील सर्वांनी देवासमोर बसून घ्यायचं आहे. कृपया ओधाला आडवं येऊ नये, पापाला दोष होऊ नये. आचार्य मंडळी आपण माणसं डाळण्यासाठी जायचं आहे. जे कोण भक्त भाविक व मेंढके आजूबाजूला असतील सर्वांनी लगेच देवासमोर बसून घ्यायचं आहे. विठाला 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 विठाला. आता तिसरा भाग्यवंत जो कीर्तनामध्ये नाचतो. आता नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव किती नाचायचे हो? हो नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी मने दान देवा बोला भंग,
किती नाचायचे तर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. आमच्या कीर्तनामध्ये लोक साधी टाळी सुद्धा वाजवत नाहीत. मी एका माणसाला विचारलं, का हो? नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे, मग तुम्ही का आमच्या कीर्तनामध्ये नाचत नाही? तो माणूस खूप आगाऊ होता. तो म्हणाला, ताई, नामदेव महाराजांचं कीर्तन हे भक्ती प्रेमाने भरलेलं होतं आणि तुमचं कीर्तन हे पैशाच्या पाकिटाने भरलेलं असतं. आम्ही का तुमच्या कीर्तनात नाचायचो? पण माझ्या कीर्तनात एक माणूस इतका नाचत होता, कीर्तन झाल्यानंतर मी त्यांचं दर्शनच घेतलं. त्यावेळेस तो म्हणाला, ताई, सर्वजण तुमचं दर्शन घेतात, तुम्ही का माझं दर्शन घेता? त्यावेळेस मी त्यांना म्हणाले, वा क्या बात आहे, तुमच्या अंगामध्ये किती ताल आहे, तुम्ही किती छान नाचता. त्यावेळेस तो म्हणाला, ताई, असलं कुठलंही गीत असतो, कुठलंही संगीत असतो, मला संगीताच्या तालावरती नाचायची सवय. मग मी तर त्यांना लोटांगणच घातलं. त्यावेळेस ते म्हणाले, ताई, बहुतेक तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी म्हणाले, का हो? त्यावेळेस तो माणूस म्हणाला, ताई, माझ्या बायकोचं नाव संगीत आहे, तिच्या तालावरती नाचायची मला सवय. विठ्ठल विठाला 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 विठाला. म्हणून माणसाने नाचलं पाहिजे. कुठं नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी. हो, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आता चौथा भाग्यवंत तो म्हणजे ज्याच्या अंगामध्ये कुठलाही काम, क्रोध, लोभ नाही, तो चौथा भाग्यवंत. आता मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते. एका मुंबई सारखे एसटी स्टँड वरून एक संन्यासी महात्मे खाली उतरले. आता त्यांच्या अंगावरती भगवी कपडे पाहून सगळ्या माणसांनी दर्शनासाठी लाईनच लावली. त्यातील एका माणसाने त्या महाराजांच्या पायावरती 500 रुपयाची नोट ठेवली. त्याच्या मनात काय विचार आला? तो म्हणाला, महाराज, वारे बिराला म्हणजे 500ची नोट उडून जाईल, तुम्ही तुमच्या खिशात ठेवा. त्यावेळेस ते महाराज म्हणाले, मूर्खा, तुला समजत नाही का मी संन्यासी आहे आणि संन्यासी कधीही पैशाला हात लावत नाही. त्यावेळेस तो म्हणाला, महाराज, मला माफ करा, मी चुकलो. त्यावेळेस तो म्हणाला, बर, मी तुला माफ करतो, पण एवढी 500ची नोट तुझ्या हाताने उचलून माझ्या खिशात ठेव म्हणजे झालं. म्हणजे आधी काय म्हणतो, मी पैशाला हात लावत आहे, आणि परत काय म्हणतो, तुझ्या हाताने उचलून ठेव म्हणजे झालं. आता स्वार्थ असा नसावा. माझ्या तुकोबाऱ्यांचा स्वार्थ कसला नव्हता. मी तुकोबाऱ्यांच्या जीवनातले प्रसंग सांगून जाईल तुम्हाला. तुकोबाऱ्यांच्या 14 टाळकरपैकी 4 टाळकर हे लोगावचे होते. त्यातील शिवबाका सर नावाचा एक टाळकर होता. तुकोबाऱ्यांचे जेथे जेथे कीर्तन असेल तेथे तो नेमाने जायचा, परंतु त्यांच्या बायकोला त्यांची काळजी वाटायची, परंतु विचारण्याची ताकद नव्हती. परंतु एके दिवशी धाडस करून विचारलं, हो, तुम्ही जाता कुठे, जाण्याबद्दल काही वाद नाही, परंतु काळजी वाटते जीवाला, म्हणून विचारलं. तेव्हा शिवबाका सर हे साधे भोळे होते. त्यांनी सांगून टाकले, मी तुकोबाऱ्यांच्या कीर्तनाला जातो. त्यावेळेस ती बाई म्हणाली, ज्याला नीट संसार करता आला नाही याच्या कीर्तनाला तुम्ही जाता? शिवबाका सरांना राग आला आणि शिवबाका सरांनी रागाच्या भरात एक चापट मारली व म्हणाले, परत असं बोलू नकोस. त्यावेळेस त्या बाईने विचार केला, ज्या नवऱ्याने कधी मला एका शब्दाने दुखवलं नाही, त्या नवऱ्याने आज मला मारलं, त्याला कारणीभूत केवळ ना केवळ तुकोबार आहे. तुकोबारांना धडा शिकवलाच पाहिजे. 1 महिना गबसले, 2 महिना गबसले, नंतर बोलल्या, हो, तुकोबारांचे कीर्तन जेथे जेथे असेल तेथे तुम्ही जाऊ शकता, परंतु आम्ही बाया माणसाने कुठे जायचं? मग मी म्हणते की आपल्या लोगामध्ये तुकोबारांचे कीर्तन ठेवा ना. त्यावेळी शुभाका सर विचार केला, इतकी बिघडलेली बाई पण इतकी सुधारली कशी? जाऊ द्या, उशिरा का होईना पण डोक्यात उजीड पडला. तुकोबारांचे कीर्तन ठेवले, कीर्तन झाला, जागर झाला, काकड आरती झाली. नंतर ती बाई म्हणाली, अहो, स्वतः संत महात्मे आपल्या घरी स्नानाकरता आलेत आणि त्यांच्या स्नानाकरता उठणं नसावं. शुभाका सर उठण्यासाठी बाहेर गेले. त्यावेळेस त्या बाईने काय करावं? माझ्या तुकोबारांच्या अंगावरती उखळत असं गरम पाणी ओतलं. माझ्या तुकोबारांच्या अंगाचा दाह झाला.
जळो माझी काया लागला बनवा जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला वनवा धावरे केवा मायवा माझी काया लागला वनवा तरी माझी काया लागला वनवा रे केशवा माया बापा माय बापा माय धावर केशवा माय जळे माझी काया लागला वनवा जळे माझी काया लागला वनवा म्हणजे तुकोबऱ्यांच्या अंगाचा दाह झाला म्हणजे तुकोबऱ्या म्हणू लागले जळे माझी काया लागला बनवा धावर केशवा माय बापा करता आलं पाहिजे ऐरणीसारखं सहन करता आलं पाहिजे. आम्ही एकदा एका दादांच्या लोहाराच्या दुकानाच्या उद्घाटनाला गेलो. आता लोहाराचं दुकान म्हणल्यावर लोहाराच्या दुकानामध्ये काय असणार? हातोडा होता, हातोडी होती, छन्नी होती, पकड होते, कोळसे होते, मध्यभागी एक ऐरण मांडलेले होते. आता आम्ही गेल्यानंतर दादांनी आमच्या हातामध्ये कुंकवाचं पात्र दिलं. आम्ही नवीन नवीन वस्तूला गंध लावायला लागलो. दादांनी आम्हाला थांबवलं. दादा म्हणाले ताई आधी या ऐरणीला गंध लावा. त्यावेळेस मी दादांना म्हणाले दादा हे ऐरण तर फार जुने या. त्यावेळेस दादा म्हणाले ताई ऐरण तर फार जुने या कारण ह्याच ऐरणीवरती माझ्या पंजोबाने धंदा केला, ह्याच ऐरणीवरती माझ्या आजोबांनी धंदा केला, ह्याच ऐरणीवरती माझ्या वडिलांनी धंदा केला आणि हीच ऐरण माझ्या वडिलांनी मला दिली. मी म्हणलं अरे बापरे एवढी जुनी ऐरण. दादांना पुन्हा प्रश्न केला दादा हातोडा का नवीन आहे, हातोडी का नवीन आहे, छन्नी का नवीन आहे, पकड का नवीन आहे, ऐरणच का जुनी आहे. त्यावेळेस त्या दादांनी सांगितले ताई हातोडा तुटला, हातोडी तुटली, छन्नी तुटली, पकड तुटली म्हणून त्यांना नवीन आणावं लागलं. मी दादांना प्रश्न केला दादा हातोडा का तुटला, हातोडी का तुटली, छन्नी का तुटली, पकड का तुटली आणि ऐरणच का तुटली टिकली. त्यावेळेस त्या दादांनी मला खूप मार्मिक आणि खूप मजेशीर उत्तर दिलं ताई हातोडा, हातोडी, छन्नी, पकड हे घाव मारणार आहेत म्हणून तुटले आणि ऐरण ही घाव सहन करणार आहे म्हणून टिकली. म्हणून सहन करता आलं पाहिजे. ऐरणीच्या देवा तुला थेंबी थेंबी पाहू दे आभाळात माया तुझी आमावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला थेंबी थेंबी पाहू दे आभाळात माया तुझी आम्हावरी राहू दे. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली भोळी आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला थेंबी थेंबी पाहू दे. म्हणून ऐरणीसारखं सहन करता आलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज तुकोबाऱ्यांसारखं सहन करता आलं पाहिजे. माझे जगद्गुरु तुकोबारे म्हणतात की माझ्या स्वप्नात का होईना परंतु मला संत भेटले, माझ्या स्वप्नात का होईना परंतु मला देवाचं दर्शन झालं. अभंगाचं प्रथम भाग्या
ओ, आ, ओ, आ, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवघी चिंता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हालाव, संत दर्शनी हालाव. अवघी चिंता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हालाव, संत दर्शनी हालाव. उजळले भाग्यता अवघी चिंता वारली. आता एकदा नारद मुनीने भगवान विष्णूला एक प्रश्न विचारला, देवा संत दर्शन झाल्यानंतर कोणता लाभ होतो? त्यावेळेस भगवान विष्णूने सांगितलं, नारद मुनी तुम्ही हा प्रश्न एका गटरीतल्या किड्याला जाऊन विचारा. नारद मुनी आले, त्या गटरीतल्या किड्याला विचारलं, बाबा संत दर्शन झाल्यानंतर कोणता लाभ होतो? त्यावेळेस तो किडा तिथेच गतप्राण झाला. नंतर नारद मुनी भगवान विष्णूकडे आले. भगवान विष्णूने सांगितलं की आता तुम्ही हाच प्रश्न मृत्यू लोकात जाऊन एका कुंपणावरच्या सरड्याला विचारा. त्यावेळेस नारद मुनी येतात आणि विचारतात, बाबा संत दर्शन झाल्यानंतर कोणता लाभ होतो? त्यावेळेस तो सरडा आहे तेथेच गतप्राण होतो. नंतर भगवान विष्णूकडे नारद मुनी जातात. ते भगवान विष्णू सांगतात, आता तुम्ही हा प्रश्न एका पोपटाच्या पिल्लाला विचारा. त्यावेळेस नारद मुनी येतात आणि त्या पोपटाच्या पिल्लाला विचारतात, बाबा संत दर्शन झाल्यानंतर कोणता लाभ होतो रे? त्यावेळेस तो पोपटाचं पिल्लही तिथेच मरून पडतं. नंतर नारद मुनी भगवान विष्णूकडे येतात आणि म्हणतात, देवा आता हा प्रश्न मी कोणाला विचारू? त्यावेळेस भगवान विष्णू म्हणतात की आता हाच प्रश्न तू एका गाईच्या वासराला विचार. त्यावेळेस नारद मुनी येतात आणि त्या गाईच्या वासराला विचारणार. तेवढ्यातच ते वासू गतप्राण झालं. नंतर नारद मुनी येतात आणि नारद मुनी भगवान विष्णूला विचारतात, तेव्हा आता कोणाला विचारू? त्यावेळेस भगवान विष्णू म्हणाले की आता मृत्यू लोकांमध्ये एका राजवाड्यात नुकताच राजपुत्राने जन्म घेतलेला आहे, त्याला जाऊन विचारा. त्यावेळेस नारद मुनी थांबले व देवाला म्हणाले, देवा मी तुला काय मूर्ख बिरकू दिसतो का रे? आतापर्यंत मी ज्यांना हा प्रश्न विचारला त्यांची काय अवस्था झाली, आणि राजाचा जर मुलगा वारला तर राजा मला सुळावू नाही का द्यायचा? देव म्हणाले, जा तुम्हाला निरपेक्ष जा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. नारद मुनी येतात, भेट राजवाड्यात शिरतात. आता राजाला किती आनंद झाला असेल हो. संत महात्मे आपल्या दारात आल्यात. राजाला खूप आनंद झाला. नारद मुनी हळूच त्या पाळण्याजवळ गेले आणि त्या बालकाला विचारलं, बाळा संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो? त्यावेळेस ते नुकतंच जन्म घेतलेलं बालक बोलू लागलं, भ्रऋषी तुम्हाला इथे पहिल्यांदा कोणी पाठवले त्यांना घेऊन या. नारद मुनी जातात आणि भगवान विष्णूला म्हणतात, देवा तुम्ही आल्याशिवाय ते उत्तर देत नाही. मग दोघेही राजवाड्यात येतात. आता राजाला किती आनंद झाला असेल, जगाचा बाप आपल्या घरी आला, राजाला किती आनंद झाला असेल. मग देवानी आणि नारद मुनी विचारलं, बाबा संत दर्शन झाल्यानंतर कोणता लाभ होतो? त्यावेळेस ते नुकतंच जन्मलेलं बालक म्हणलं, ऋषी मी पहिल्यांदा एका गटरीतला किडा होतो, तुमचं दर्शन झालं. मी एका कुंपणाचा सरडा झालो, तुमचं दर्शन झालं. मी एका पोपटाचं पिल्लू झालो, तुमचं दर्शन झालं. मला उच्च पदवी मिळाली. मी गाईचं वासरू झालो, तुमचं दर्शन झालं. मला अति उच्च पदवी मिळाली. माझं जन्ममरण संपलं, मी कृतार्थ झालो. तुकाराम महाराज म्हणतात की मला स्वप्नात काय होईना पण संतांचं दर्शन झालं आणि मी त्यांना काय केलं, त्यांना मी पद्मनाभ जोडीला अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शनी हा लाभ, 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 संत
पद्मनाभ जोडियेला संत दर्शनी हालाव 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 संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियेला. तुकाराम महाराज म्हणतात की आपण त्या भगवंताला आपलं मन दिलं पाहिजे, आपण त्या भगवंतावरती श्रद्धा केली पाहिजे. आता ज्यावेळेस गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवायचे त्यावेळेस गोकुळातले प्रत्येकच गवळणीला त्या बासरीचा आवाज जायचा का हो? नाही. तर जी गवळण खरे भगवंतावर प्रेम करत होती त्याच गवळणीला त्या बासरीचा आवाज जायचा. मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीत लगा दे, जोत जला दे प्रीत लगा दे, कल से लगाए मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. मैं तो राधा हो गई तेरे प्यार में, मैं तो राधा हो गई तेरे प्यार में, हरि भजना बिना नहीं कोई काम रे, आस नारायण हो गया पावन, गले से लगाए मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. एवढं प्रेम त्या भगवंताला देता आलं पाहिजे, आपली तेवढी श्रद्धा पाहिजे. आता नवपारायणची तुकोबारायांवर किती श्रद्धा होती हो. आता तुकोबारायांनी नवपारायणला अनुग्रह देण्याची ठरवली, परंतु अनुग्रह देण्याआधीच तुकोबाराय वैकुंठात निघून गेले. त्यावेळेस नवपारायणला खूप वाईट वाटलं. मग नवपारायणने 42 दिवस इंद्रायणी नदीच्या काठावरती धरणे घेऊन बसले. आणि एक पण कण नाही, भगवान परमात्म्याला दया आली. देव नवपारायणला समजावण्यासाठी आले. न डोळं उघडताच विचारलं आपण कोण. देवाने सांगितलं, आपली ओळख सांगितल्यानंतर नवपाराय म्हणतात, देवा मी तुम्हाला बोलवले नाही, तुम्ही इथे कशा करता आला. हो प्रार्थिल्या वाचोनी आलासी का, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का, ही प्रार्थिल्या वाचोनी आला का, स्वातल्या वाचोनी आला का. तुझं लगीच बोलाविल कोणी, तुझं लगीच बोलाविल कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचूनी आला सिका. आता भगवंताला वाईट वाटलं, भगवंत माघार गेले व तुकोबारायला म्हणतात, तुमचं शिष्य नवपाराय तुमच्यासाठी 42 दिवस अन्न पाणी वर्ज करून इंद्रायणी नदीच्या काठावरती धरणे घेऊन बसले. तुम्हाला जावं लागेल. मग तुकोबाराय येतात आणि मस्तकावर हात ठेवतात. इवोनिया कृपावंते तुकया स्वामी, सद्गुरुनाथे तुकया स्वामी, सद्गुरुनाथे हात ठेवी मस्तकी, देवोनी प्रसाद केला
आपल्याला त्या भगवंतावरती श्रद्धा पण केली पाहिजे. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आमच्याकडे तो ठेवा होता म्हणून आम्ही तो हृदयामध्ये साठवला. अभंगाचं तिसरं चरण. संपूर्ण हृदय पोटी संपूर्ण हृदय पोटी हृदय पेटी संपूर्ण हृदय पेटी करोनी पोटी साठवू करोनी पोटी साठवू संत दत्त निहालाव संत दत्त निहालाव करोनी पोटी साठवू संत दत्त निहालाव संत दत्त निहालाव ढोबा रखुमाई जय जय ढोबा रखुमाई. बाळू मामा, बाळू मामा, हो बाळू मामा, बाळू मामा, हो बाळू मामा. बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा बाळू मामा हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. गुलाबी गुलाबी मामाचा भेटा गुलाबी गुलाबी मामाचा भेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. गुलाबी गुलाबी मामाचा भेटा गुलाबी गुलाबी मामाचा भेटा हाती काठी डोंगर काठी धनगर हाता. हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा, हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा. गुलाबी गुलाबी मामाचा भेटा गुलाबी गुलाबी मामाचा भेटा या बाईचुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर, या बाईचुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर. दिसती पांढरा बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. या बाई सोन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर सोन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर या बाई डोंगर वनात कशी बाई सरती कोकर, या बाई डोंगर वनात कशी बाई सरती कोकर. सरती कोकर बाळू मामाची लेकर, सरती कोकर बाळू मामाची लेकर. चरती कोकर बाळू मामाची लेकर चरती कोकर बाळू मामाची लेकर या बाई सोन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर मला बाई दिसती पांढर दिसती पांढर पुरुष मंडळी हात वर करा. बोला बोला बलवंतच्या नावाने आल्या जन्मी योग यावा एक शब्द खरा व्हावा माझ मरण येण्याआधी मला बाळू मामा दाव माझ मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा आल्या जन्मी योग यावा हो हो जन्मी योग यावा बोल खरा व्हावा बोला 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 माझ मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा माझ मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा व्यापाता पाता आईच्या गटले धर्माचं धर्म माया लुटले धर्माचं धर्म माया लुटले धर्माचं धर्म माया लुटले नाही कोणी जीवा भावा
मामा करतो तुमचा दावा नाही कोणी जीवा बावा मामा करतो तुमचा दावा ताळी बोला 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 जनावर माझ मरणे आधी मला बाळू मामा दावा माझ मरणे आधी मला बाळू मामा दावा मला जन्मी योग यावा हो जन्मी योग यावा एक बोल खरा व्हावा माझ मरण हे हृदय पेटी करून पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हालाव पद्मनाभ जोडीला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुम्ही सर्वजण माझ्या कीर्तनासाठी उपस्थित राहिला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सर्वांचा आभार मानते. नंतर माझे काका माझ्या कीर्तनात साथ दिली गायनाची त्यांचे पण मी आभार मानते. नंतर मृदुंगाचार्यांचा आभार मानते. गोरडवाडी ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळांचा आभार मानते आणि यूट्यूब चॅनलवाल्यांचा आभार मानते आणि माझ्या कीर्तन सेवेला तुकाराम 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 विठ्ठल दे दे विठ्ठल दे विठ्ठल दे दे विठ्ठल. आ बोले ले कोले वेडे वा कोडे उतरे करा क्षमा राज महाराज तुम्ही आ नारे